नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, लवकरच खरं तर गुरुपौर्णिमा येणार आहे आणि ज्यांना खरंच गुरुपौर्णिमेनिमित्त म्हणजे 10 जुलैला वार गुरुवार या दिवशी खरं तर गुरुपौर्णिमा आलेली आहे. आणि जर त्याच निमित्ताने बऱ्याच दत्त भक्तांना, स्वामी भक्तांना जर गुरुचरित्र पारायण करण्याची जर इच्छा असेल तर त्यांनी नक्की करावं. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की गुरुचरित्र पारायण तुम्ही 1 करू शकता, 2 करू शकता, 3 करू शकता. जर तुम्हाला लगातार 3 पारायण करायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे की बघा, आता वेळ पण तशी निघून चाललेली आहे. जरी तुम्हाला 1 पारायण करायचं असेल, मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 20 तारखेपासून तुम्ही गुरुचरित्र पारायणाला 3 गुरुचरित्र पारायण लगातार करू शकतात. पण ज्यांना खरंच इच्छा आहे करायची पण त्यांना 1च पारायण करायचं आहे तर तुम्ही 4 तारखेपासून खरं तर या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करू शकता. तर बघा, 4 तारखेपासून जर गुरुचरित्र पारायणाला तुम्ही सुरुवात केली तर 10 तारखेपर्यंत तुमचं गुरुचरित्राचं पारायण हे होऊन जातंय. तर हे पारायण करण्यासाठी काही नियम अटी वगैरे आहेत, तर तेच मी आज तुम्हाला सर्व काही माहिती डिटेलवर सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, ज्यांना खरंच गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण नियम अटी खूप आहेत, त्यामुळे खरं तर गुरुचरित्र पारायण करू वाटत नाही किंवा नियम अटी खूप साऱ्या आहेत म्हणूनसाठी त्या गोष्टीचं टेन्शन येत असेल तर तसं काहीच नाही. जेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करताना तर नियम अटीचं काहीच वाटत नाही. पण ज्यांना खरंच गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणि खूप साऱ्या अडचणी असतील ना, तर कितीही अडचणी येऊ देत, कितीही कडक नियम असू देत, तरी सुद्धा तो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे करतोच. आणि ह्याहीपेक्षा जर तुमची खूप मनापासून इच्छा असेल ना आणि तुम्ही महाराजांना मनोमन तशी प्रार्थना करत असाल ना, तर महाराज ते गुरुचरित्राचं पारायण तुमच्याकडून करून घेतात म्हणजे घेतातच. आणि जी महिला किंवा जी व्यक्ती आपल्या घरात प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करते ना, तर त्यांना घरात कशाचीच कमी पडत नाही. वाईट बाधा किंवा वाईट दोष घरात राहत नाहीत, म्हणजे धनधान्याची कमी पडत नाही. माता लक्ष्मीचा घरात वास राहतो, अष्टलक्ष्मीचा घरात वास राहतो. किंवा जे काही तुमच्या अडलेली कामं आहेत किंवा जे काही तुमचं पितृदोष असू देत किंवा जे काही तुमच्या पत्रिकेतले दोष असू देत, तर ते पूर्णपणे निघून जातात ह्या सेवेने. एवढी प्रभावशाली सेवा आहे. आणि गुरुचरित्राचं पारायण हे असं आहे की मन असता पवित्र सदाकाळ वाचा गुरुचरित्र. तर जर तुमच्या मनात आलंय ना, तुमचं मन तसं हे करतंय ना की मला पारायण करायचंच आहे, माझ्या घरात खूप सारी संकट अडचणी आहेत, तर तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण नक्की म्हणजे नक्कीच गुरुपौर्णिमेनिमित्त करा. तर बघा, काही थोडेसेच नियम अटी आहेत पण ते तुम्हाला पालन करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताना तर तेवढंच नियम अटी पाळणं देखील गरजेचं आहे. तर बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायण तुम्ही चालू करणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि एका गायीला म्हणजे छोटे छोटे नैवेद्य करायचे आहेत आणि ते त्यांना खरं तर खाऊ घालायचे आहेत. मग तुम्ही ते 4 कुत्र्यांना छोटे एक नैवेद्य करून ठेवू शकता जिथं कुत्रे असतील किंवा ज्या ठिकाणी येतात. जरी नाहीत भेटली तरी त्यांच्या नावाने तुम्हाला तिथं ठेवायचे आहे किंवा जी साधी गाय आहे तिथं म्हणजे त्या गायीला एक चांदकं म्हणजे एक छोटा नैवेद्य तुम्हाला द्यायचा आहे. तर हे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण म्हणजे जर तुम्ही 4 तारखेपासून सुरुवात करणार असाल तर 3 जुलैला तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे. आणि त्यानंतर ना बघा, तुम्हाला काय करायचं आहे की गुरुचरित्र पारायण तुम्ही 4 तारखेला सुरुवात करणार आहात तर 4 तारखेला तुम्हाला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन त्यानंतर ना तुम्हाला देवपूजा करायची आहे. जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल या निमित्ताने गुरुपौर्णिमा पण आलेली आहे आणि प्लस तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. जर तुम्हाला पूजा मांडणी करायची असेल तर तुम्हाला देवघराच्या शेजारी किंवा जिथं कुठे तुमच्या इथे घरात स्वच्छ जागा करून तुम्हाला तिथं पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी ही पूर्वेला किंवा उत्तर दिशेलाच तुम्हाला करता येणार आहे. तर बघा, ज्यांच्या घरात खरंच जागा नाहीये पूजा मांडणी करण्यासाठी तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही देवघरात जरी स्वामी महाराजांची मूर्ती असू देत, फोटो असू देत किंवा दत्त महाराजांची मूर्ती, फोटो असू देत, तरी सुद्धा तुम्हाला तिथं जरी रोजची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं. असं काहीच नाहीये की तुम्ही सेपरेट पूजा मांडणी करणं. पण जर तुमची इच्छा असेल पूजा मांडणी करायची तरी सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, तुम्हाला
घर स्वच्छ करायचं आहे, म्हणजे हळद गोमूत्र खडमीठ टाकून फरशी लादी स्वच्छ करायची आहे आणि नंतरच तुम्हाला तिथं पूजा मांडणी करता येणार आहे। तर सुरुवातीला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, चौरंग ठेवायचा, हळदी कुंकू वाहून घ्यायचं, लाल वस्त्र किंवा पिवळं केशरी जे कोणतं वस्त्र, काळं सोडून तुम्हाला कोणतंही वस्त्र त्यावरती अंतरायचं आहे। स्वामी महाराजांची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती, फोटो, स्वामी महाराजांचा फोटो असं तुम्हाला तिथं ठेवायचं आहे, हार महाराजांना घालायचा आहे। त्यानंतर स्वामी महाराजांच्या डाव्या साईडला ना आपल्या उजव्या हाताला कलशाची स्थापना करायची आहे। तर तुम्ही खाली तांदळाची रास काढू शकता, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर कलशात पाणी, हळदी कुंकू, अक्षता, सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आणि फूल टाकायचं आहे। त्यानंतर नागवेलीची पानं ठेवून त्यावरती करता नारळ ठेवायचा आहे। नारळ शेंडी असलेला असावा। त्यानंतर कलशाची पूजा करायची आणि पुढेच प्लस सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, 2 नागवेलीची पानं घेऊन त्यावरती थोडंसं अक्षता ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं आणि जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीचं तिथं स्थापना करायची आहे किंवा तुम्ही सुपारी म्हणून देखील तिथं स्थापना करू शकता। हे सर्व झाल्यानंतर पूजा तुम्हाला काय करायचं आहे, महाराजांना धूप दीप प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर बघा खडीसाखरेचा नैवेद्य, पाण्याचा लोटा असतो तो छोट्या लोटा महाराजांपुढे ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, जर फळ असेल किंवा जे काही तुम्ही स्वतः ग्रहण करतात तेच महाराजांना देखील रोज तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर बघा रोज तुम्ही महाराजांचा फोटो किंवा मूर्तीची देखील पूजा करू शकता। त्यानंतर बघा हे पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला पारायणाला खरं तर सुरुवात करायची आहे। तर गुरुचरित्र पारायणामध्ये असं देखील सांगितलं, म्हणजे रोजचे किती अध्याय वाचायचे आहेत, त्यानंतर सुरुवात कुठून करायची आहे हे सर्व काही त्यामध्ये दिलेलं आहे। तुम्हाला सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचं आहे, त्यानंतर स्वामी महाराजांचं षडाक्षरी मंत्राचा एक जप करायचा आहे, माळ जप करायचा आहे, त्यानंतर गायत्री मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आणि गणपती अथर्वशीर्षक हे वाचून तुम्हाला खरं तर अध्यायाला रोजच्या सुरुवात करायची असते। तर हे तुम्हाला डेलीचं आधी वाचावं लागणार आहे आणि नंतर तुम्हाला अध्यायाला तुम्ही सुरुवात करू शकता। तर बघा नियम अटी काय आहेत, तर तुम्हाला वाचन करत असताना तुम्ही साडी परिधान करू शकता किंवा पंजाबी ड्रेस वगैरे घालून तुम्ही वाचनाला सुरुवात करू शकता। डोक्यावरती ओढणी किंवा पदर घेऊन तुम्हाला बसायचं आहे, काळे वस्त्र परिधान करायचे नाहीयेत। त्यानंतर बघा खाली बसायला देखील तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि बघा आसन घेतल्यानंतर तुम्हाला तेच आसन 7 दिवस वापरायचं आहे। ते आपल्या म्हणजे बघा आपण पाहुणे आले त्यांना दिलं किंवा जेवायला घेतलं असं नाही, तर ते आसन आपल्याला सेपरेटच ठेवायचं आहे। तेच आसन 7 दिवस आपल्याला पारायणाला वाचन करत असताना घ्यायचं आहे। तर बघा नियम अटी 7 दिवसाचे असे असणार आहेत की तुम्हाला गुरुचरित्र हा खरं तर 5वा वेद मानलेला आहे आणि त्याचे नियम अटी देखील तेवढेच असणार आहेत। नियम अटी पाळणं शक्य असेल तरच मी म्हणते गुरुचरित्राचं पारायण केलेलं चांगलं किंवा त्याचं पुण्यफळ आपल्याला लवकर भेटतं। तर तुम्हाला हे सर्व काही पालन करणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला 7 दिवस कांदा लसूण खायचा नाहीये, परान्न घ्यायचं नाही, नॉनव्हेज घरात करायचं नाहीये किंवा तुम्ही स्वतः देखील खायचं नाहीये। त्यानंतर 7 दिवस कडक ब्रह्मचर्याचं पालन करणं देखील तेवढंच गरजेचं आहे किंवा तुम्ही 7 दिवस सतरंजी किंवा चटईवरती तुम्ही जमिनीवरती झोपायचं आहे। बघा ज्यांना खरंच खाली झोपणं शक्य नसेल किंवा पारायण करायची इच्छा तर आहे पण खाली तुम्हाला बसता येत नाही मांडी घालून, तर तुम्ही खुर्चीवरती देखील बसून ग्रंथ म्हणजे पारायण करू शकता। त्यानंतर ज्यांना झोपणं खाली शक्य नसेल तर त्यांनी काय करायचं आहे, आपलं बेडवरती गादी काढायची आहे आणि त्यावरती तुम्ही चटई किंवा सतरंजी टाकून म्हटलं तरी झोपू शकता। तर हे तुम्हाला नियम अटी पाळणं तेवढंच गरजेचं आहे। त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे की गुरुचरित्राचा ग्रंथ हा 7 दिवस कसलाच हलवायचा नाहीये। ग्रंथ म्हणजे वाचन झालं की आपल्याला तो ग्रंथ झाकून ठेवायचा आहे, 7 दिवस हलवायचा नाहीये। त्यानंतर बघा तो जसं आपण स्वामी चरित्राचं पारायण करतो तर तो ग्रंथ वाचन झाल्यानंतर आपण जागच्या जागेवर ठेवून देतो, तर तसं नाही करायचं। आपल्याला 7 दिवस तो ग्रंथ तिथंच ठेवायचा आहे आणि झाकूनच ठेवायचा आहे। आपली सावली त्या पवित्र ग्रंथावरती पडता कामा नाही, कारण तो 5वा वेद खरं तर मानला गेलेला आहे, त्यामुळे एवढी काळजी आपल्याला घेणं गरजेचंच आहे। त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करताय आणि जर तुम्हाला बाहेर गावी जावं लागणार आहे किंवा बघा जवळपासची व्यक्ती मृत पावली आहे आणि तिथं तुम्हाला मौतीच्या कार्यक्रमासाठी जावं लागत आहे, तर तिथं तुम्हाला 7 दिवस, मग तो कितीही जवळचा व्यक्ती असला तरी सुद्धा तुम्हाला तिथं त्या कार्यक्रमाला जाता
येणार नाही किंवा तुमच्या गावाची किंवा जिल्ह्याची वेश तरी तुम्हाला ओलांडता येणार नाही। हे सर्व नियम अटी तुम्हाला फॉलो करावेच लागणार आहेत। त्यानंतर बघा खाण्यापिण्याचे काही नियम आहेत, तर तुम्हाला भात, कडधान्य, डाळी हे खायचं नाहीये किंवा 7 दिवस तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे। जर तुम्ही भाकरी खात असाल तर भाकरीच खायची आहे, मग ते ज्वारीची असो बाजरीची असो तुम्हाला एकच धान्य निवडायचं आहे। जरी तुम्ही चपाती खात असाल तरी तुम्ही चपाती 7 दिवस खायची आहे। तर बघा हे नियम अटी तुम्हाला पालन करायचे आहेत। तर जे खायचं आहे पदार्थ ते तुम्हाला सांगते, तर बटाटा, भेंडी, फ्लावर, गोबी, पालक, त्यानंतर ना बघा जे काही शेपू आहे किंवा मेथीची भाजी आहे, तर ह्याने काय होतं ढेकर येतो, म्हणजे ॲसिडिटी होते। तर जे ॲसिडिक होणारे पदार्थ आहेत तर ते आपल्याला खायचे नाहीत किंवा ज्या पदार्थाने आपल्याला ढेकर येतो तर ते असे देखील पदार्थ आपल्याला खायचे नसतात। त्यानंतर दुधाचे कोणतेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता, त्यानंतर दोडका खाऊ शकता, भगर खाऊ शकता, शाबूचे तांदूळ तुम्ही खाऊ शकता, शेंगदाणे खाऊ शकता, मिरची देखील तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर काळा मसाला तुम्हाला खायचा नाहीये। या 7 दिवसाच्या पारायणाच्या दरम्यान तुम्हाला सात्विक राहायचं आहे, सात्विक बोलायचं आहे किंवा सात्विकच खायचं आहे तुम्हाला पदार्थ। आणि बघा कोणालाही काही बघा जेव्हा आपण पारायण करतो तर तेव्हा असं होतं की आपली खूप सारी चिडचिड होते, जे काही आपले दोष असतात, षड्रूप असतात, ते चांगलं आपण जे काही ग्रंथाचं वाचन करत आहोत तर त्यामध्ये अडथळे आणतात। आणि जेव्हा तुम्ही कांदा लसूण खाताना तर तेव्हा खरंच आपली बुद्धी तशी तामसिक बनते, आपली खूप सारी चिडचिड होते। मग ते छोटे छोट्या गोष्टीवरून आपली चिडचिड होणं, मग ते बोलणं, आणि गुरुचरित्राच्या पारायणामध्ये आपल्याला तेवढंच गरजेचं आहे की आपण सात्विक राहणं, सात्विक बोलणं। तर हे देखील तुम्हाला पालन करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला 7 दिवस डाव्या खुशीव झोपायचं आहे। तर तुम्ही असं म्हणाल की म्हणजे सुरुवातीला तर आम्ही झोपू पण नंतर आम्ही कसं झोपू आम्हाला माहिती नाही, तर तुम्हाला काय करायचं सुरुवातीला तरी तुम्ही डावी खुशीव झोपायचं आहे। जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता तर तेव्हा खरंच दत्त महाराज साक्षात येऊन आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला तसा साक्षात्कार देत असतात। त्याच्यामुळे तुम्हाला शक्य तेवढा डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे। झोप लागल्यानंतर आपण कसं झोपतो आपल्याला खरंच समजत नाही, पण सुरुवातीला तरी तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे। आणि मेन म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत आणि त्यांना पारायण करायची इच्छा आहे तर तुम्ही 7व्या महिन्याच्या आधी तुम्ही पारायण करू शकता। 7व्या महिन्याच्या पुढे तुम्हाला पारायण करणं शक्य नसतं, कारण तुम्हाला तेवढं बसणं शक्य नाही होत, कारण 2.5 ते 3 तास लागत असतात गुरुचरित्र पारायणाला। त्याच्यामुळे तेवढ्याच आपली तब्येत सांभाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे। त्यानंतर काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत। आणि मेन म्हणजे महिलांनी किंवा पुरुषांनी जर तुम्ही पारायण करत असाल तर तुम्हाला चामड्याचा बेल्ट किंवा चप्पल हे घालता येणार नाही 7 दिवसाच्या दरम्यान, असं काही नियम आहेत। त्यानंतर बघा जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता आपण कितीही म्हणजे वाचन व्यवस्थित आणि लक्ष देऊन केलं तरी सुद्धा छोट्या मोठ्या चुकाही आपल्याकडून नकळत होत असतात। त्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळी खरं तर 7 दिवस आपल्याला विष्णू सहस्त्रनाम वाचणं देखील तेवढंच गरजेचं आहे, कारण विष्णू सहस्त्रनामाने आपल्या जे काही चुका झालेल्या आहेत तर त्याचे दोष आपल्याला लागत नाहीत। त्याच्यामुळे विष्णू सहस्त्रनाम देखील पठण करणं तेवढंच गरजेचं आहे। आणि बघा उद्यापन आपल्याला काय करायचं आहे की बघा गुरुपौर्णिमा येणार आहे, गुरुपौर्णिमेलाच आपण उद्यापन देखील करणार आहात। तर 7व्याच दिवशी आपल्याला म्हणजे गुरुपौर्णिमे दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करायचं आहे। तर बघा सुरुवातीला तुम्हाला जे काही तुमचे अध्याय राहिलेले आहेत तर ते अध्याय पठण करायचे आहेत। 10:30च्या आरतीच्या आधी जो काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहात स्वामी महाराजांना, मग तो पुरणपोळीचा असो किंवा वरण भाताचा असो, जो काही तुमच्या स्वइच्छेने तुम्ही करणार आहात तर तो तुम्हाला 10:30च्या आरतीच्या आधी करायचा आहे। 10:30च्या आरतीच्या आधी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। मग तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे की 4 ताटे तुम्हाला नैवेद्याची काढायचे आहेत। मग तुम्ही कोणताही नैवेद्य करू द्या, तो तुम्हाला 4 ताटामध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर ना तुम्हाला काय करायचं म्हणजे 4 नैवेद्यच का 4 ताटच का, तर बघा एक असतं स्वामी महाराजांचं, एक दत्त महाराजांचं, नरसिंह महाराजांचं, आणि म्हणजेच एक ग्रंथाचं गुरुचरित्र ग्रंथाचं एक ताट असतं आणि त्यानंतर कुळदेवीचं एक ताट असतं। अशी तुम्हाला 4 ताटं हे करावीच लागणार आहेत। त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या ह्या 2 बोटांनी पाण्यात बुडवून घेऊन आपल्याला भरीव चौकोन काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती प्रत्येक ताटाच्या खाली असं
4 ताटं ठेवायचे आहेत भरीव चौकोनावरती, 4 भरीव चौकोन काढायचे, त्यानंतर 4 ताटं त्यावरती ठेवायचे आहेत. आणि बघा 3 वेळा एका ताटावरून तुळशीचं पान घ्यायचं, प्रत्येक पदार्थावरती एक तुळशीचं पान ठेवायचं आणि 3 वेळा त्या ताटावरून, प्रत्येक ताटावरून 3-3 वेळा आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं प्रत्येक ताटावरून आपल्याला गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य दाखवायचा आहे. आणि त्यानंतर बघा ओम प्राणाय स्वाहा, मोदनाय स्वाहा, समनाय स्वाहा, ब्रह्मणी अमृततत्वाय स्वाहा असं आपल्याला म्हणत महाराजांपुढे ते तुळशीपत्र खरं तर ठेवून द्यायचं आहे. असा महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर 10:30ची आरती आपल्याला करायची आहे. जेव्हा तुम्ही 10:30ची आरती करता तर त्यानंतर तुमचं उद्यापन हे पूर्ण झालेलं असतं. तर बघा ग्रंथाचा नैवेद्य तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही स्वतः घरी देखील ग्रहण करू शकता. जो काही तुम्ही उद्यापनाचा नैवेद्य आहे तर ते तुम्ही घरगुतीच खायचा आहे, किंवा जो कलशावरती नारळ ठेवलेला आहे तो देखील तुम्ही घरगुती प्रसाद म्हणून खायचा आहे. त्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे की जो ग्रंथाचा गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य आहे तर तुम्ही जवळपास तुमच्या इथं साधी गाई असेल तर त्या गाईला देखील तो ग्रंथाचा नैवेद्य दाखवू शकता, कारण 33 कोटी देवांचा वास ह्या साधी गाईमध्ये असतो. त्याच्यामुळे तुम्ही तो नैवेद्य, ग्रंथाचा नैवेद्य साध्या गाईला देखील दाखवू शकता. किंवा जर तुमच्या इथं कुठे साधी गाई नाहीच तुम्हाला भेटली तर तुम्ही स्वतः तो ग्रहण करू शकता. घरातल्या फक्त व्यक्तींना हा ग्रहण करायचा आहे. तर असं तुमचं शेवटच्या दिवशीचं खरं तर उद्यापन असणार आहे. तर नक्कीच हे जर तुम्हाला नियम अटी समजले असतील तर नक्कीच हे पारायण करण्याचा प्रयत्न करा. आणि जो व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करतो ना त्याच्या घरात कशाचीच कमी पडत नाही, किंवा त्यांचं आयुष्य खरंच महाराज होण्यासारखं करून ठेवतात. कारण मी घेतलेला हा अनुभव आहे म्हणून सांगते. ज्यांना खरंच इच्छा आहे ना गुरुचरित्राचं पारायण करण्याची त्यांनी नक्की म्हणजे नक्कीच करावं. तर आत्तापुरतं एवढंच. आणि एक सांगायचं आहे, ज्यांना खरंच अजून देखील काही समजलं नसेल तरी सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर आत्तापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.